4 जानेवारीला तुमची पूर्व परीक्षा होते. जेमतेम तुमच्याकडे आता 17-18 दिवस आहेत आणि या 17-18 दिवसामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टीवरती मी सातत्यानं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोललेलो आहे. परंतु या निमित्तानं 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक पहिली गोष्ट आहे की नवीन गोष्टी टाळा. सध्या वाचणं, नवीन गोष्टी टाळा. म्हणजे बऱ्याच गोष्टी आता सातत्यानं तुमच्या समोर येतात मार्केटच्या माध्यमातून. हे वाचलं पाहिजे, ते आणि ह्या नोट्स आणि ते नोट्स असल्या भानगडीत न पडता आतापर्यंत जे तुम्ही रिवाईज करत आलाय किंवा जे मटेरियल वापरत आलाय तर त्याच्यावरतीच वारंवार भर द्या. त्याचाच चोथा करा, वाचून रिवाईज करा, पीवायक्यू सोडवा. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शेवटपर्यंत पीवायक्यूकडे दुर्लक्ष करायचं नाही. अगदी पेपरला जाईपर्यंत चुकून हे दुर्लक्ष करायचं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं जे शेड्यूल आहे त्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं शेड्यूल जे काही नियोजन आहे ते ठरलेलं असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात शेवटचे 10-12 दिवस हे फार महत्त्वाचे असतात. ठीक आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला काय वाचायचं आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे, तुमचं ते ठरलेलं असलं पाहिजे. आता शेवटच्या आठवड्यामध्ये जर तुम्ही गडबडून जर गेला, तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित झालं नाही किंवा तुमचा अभ्यास कन्सिस्टन्सीनं झाला नाही तर लक्षात ठेवा त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावरती होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या 10-12 दिवसामध्ये पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस तुमचा वाचून होणं अपेक्षित आहे. मग समजा 4 तारखेला तुमची पूर्व परीक्षा आहे, 4 जानेवारीला. ठीक आहे. 22-23 तारीख म्हणजे 22-23 तारखेला म्हणजे 22-23 डिसेंबरला काय वाचायचं आहे, 24-25 डिसेंबरला काय वाचायचं आहे, 26ला काय, 27ला काय, 28ला काय, 29ला काय, हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अवघडपासून सोप्याकडे जायचं आहे की सोप्यापासून अवघडकडे जायचं आहे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेवटचे जे काही 4-5 दिवस असतात परीक्षेचे, 4 तारखेला तुमची पूर्व परीक्षा आहे, 3 तारीख, 2 तारीख, 1 तारीख. ठीक आहे. आणि 31 आणि 30. तर या 4-5 दिवसामध्ये आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी वाचा. जसं की पॉलिटी आपला सोपा आहे, जिओग्राफी आपला सोपा आहे, तर त्या गोष्टी वाचा जेणेकरून कॉन्फिडन्स लूज होणार नाही. जर समजा एखादी गोष्ट समजली ना, तर बरं सायन्स अवघड असतं, इकॉनॉमिक्समध्ये अडचण येते किंवा हिस्ट्री थोडंसं विसरल्यासारखं होतं. मग अशी विषय वाचल्यानंतर काय होतं की कॉन्फिडन्स येत नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे. आणि शेवटच्या काळामध्ये कॉन्फिडन्स लूज होणं कितपत योग्य आहे. ठीक आहे. पेपरला गेल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला येणारच आहे पण तो कॉन्फिडन्स टिकून राहिला पाहिजे की आपण हे सगळं केले. त्यामुळे मी जे प्लॅनिंग केलं असतं किंवा मी जे प्लॅनिंग करायचो अभ्यास करताना शेवटच्या 4-5 दिवसामध्ये पॉलिटी आणि जिओग्राफी वाचायचं, कारण ते आपल्या जवळचं आहे, हक्काचं आहे. कसंही वाचा, काही वाचा, व्यवस्थित जमतं, आत्मविश्वास वाढतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता म्हणजे 22-23 तारखेपर्यंतच टेस्ट पेपर सोडवा. 22-23 तारखेनंतर फक्त रिव्हिजन आणि आयोगाची पीवायक्यू किंवा प्रश्नपत्रिका याच गोष्टीवरती भर द्या. 22-23 तारखेनंतर म्हणजे 22-23 डिसेंबर नंतर अजिबात कुठलाही टेस्ट पेपर सोडू नका. आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवा. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या काळामध्ये नकारात्मक गोष्टी सातत्याने डोक्यामध्ये येत असतात, निगेटिव्ह विचार सातत्याने आपल्याला त्रास देत असतात. तर आपल्याला सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेवढी ताकद आपल्याकडे असली पाहिजे आणि ते तुम्ही आणली पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय, आयोगाची परीक्षा देताय, तर ते तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी डायव्हर्ट करता आल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टीमध्ये गुंतून स्वतःला घेता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह करणाऱ्या लोकांपासून लांब राहा, सकारात्मक गोष्टी ऐका, वाचा, पहा. ओके. मला असं वाटतं की या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पुढच्या 17-18 दिवसासाठी तुम्हाला फायदेशीर नक्की ठरणार आहेत. व्यवस्थित अभ्यास करा, ताकदीनं अभ्यास करा. हे 17-18 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला मुख्य परीक्षेला घेऊन जाणार आहेत. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.